नमस्कार. डू ओरिजिनलमध्ये तुमचं स्वागत आहे. असं मी नेहमी पॉडकास्टच्या माझ्या सुरुवातीला म्हणत असतो. आज मी एक वेगळ्या पद्धतीने पॉडकास्ट शूट करतो आहे. वेगळ्या व्यक्तीचा पॉडकास्ट मला शूट करायचा आहे. ही सुरुवात अशी करण्यामागचं कारण असं आहे की काल आमच्या ऑफिसमध्ये एक बड्डे झाला. एका आमच्या स्टाफचा, एका आमच्या टीम मेंबरचा बड्डे झाला आणि मी, अभिजित पवार, माझा भाऊ सिद्धेश, आम्ही गाडीने एका ठिकाणी जात होतो. एका प्रोग्रामचं, आपलं नवीन एक प्रोग्राम येतो आपला आईने की दुकान नावाचा. सो त्याच्या सगळी आमची तयारी चालू आहे. तर त्या संदर्भात आम्ही एका ठिकाणी जात असताना विषय निघाला की बाबा आज जो बड्डे झाला ज्याचा, तो आपल्या टीममध्ये कसा सामील झाला किंवा आपल्या टायनीमध्ये कसा इन झाला. हे सगळं करत असताना मला ना त्या मुलाचा स्ट्रगल, तो आत्तापर्यंत काय काय करत इथपर्यंत आला आहे. म्हणजे तुम्ही बघत असाल तर आमचा टायनीचा किंवा डूचा थंबनेल असेल, टायनीचा कुठलंही पोस्टर असेल, गाणं असेल, व्हिडिओ असेल, तर त्या सगळ्या एडिट टच जो असतो प्रत्येक फोटोला, प्रत्येक व्हिडिओला, तो त्याचा असतो. जसं की तुम्हाला सांगितलं की आता आमचं सगळं पॉडकास्टचा सेटअप लावून झाला आहे, पण गेस्ट कोण आहे हे जसं माझ्या टीमला पण माहीत नाही आहे, तुम्हाला पण माहीत नाही आहे. तर मग आता मी तुम्हाला बाहेर घेऊन जातो आहे. गेस्ट बाहेरच आहे आणि माझ्या टीममध्ये. सो आपण त्याला बोलू. जसं मी तुम्हाला म्हटलं आहे की कोणाचा पॉडकास्ट आहे हे जसं टीमला माहीत नाही, तसं आमच्या रोशनला पण माहीत नाही आहे की आज रोशनचाच पॉडकास्ट होतं आहे. त्याला असं वाटलं की नेहमी आम्ही त्याला लाईट चेक करायला बसवतो किंवा अँगल कसा आहे, त्याच्या हाईटनुसार वगैरे गेस्ट आहे का, असं आम्ही त्याला बसवतो. पण रोशन, मला तुला सांगायला आवडेल की आज खरंच तुझा पॉडकास्ट आहे आणि आपण खरंच त्याच्याशी बोलणार आहोत. आणि हा कुठल्याही पद्धतीचा प्रँक नाही आहे, त्यामुळे ते काय किशाला पेन वगैरे आहे तर ते काढून ठेवू शकतोस. सो गाईज, तुम्ही बघू शकताय रोशनच्या रिॲक्शन ह्या खऱ्या रिॲक्शन आहेत. माझ्या टीमला बाहेर अजूनही माहीत नाही आहे की पॉडकास्ट आतमध्ये कोणाचा सुरू आहे. रोशन जसं की नेहमी आतमध्ये असतो की हा रोशनच्याशिवाय कुठलीच गोष्ट कंप्लीट होत नाही, पॉडकास्ट असेल, पोस्टर असेल. सो तसं आता पॉडकास्टला सुरुवात करतोय. सो हा आहे रोशन गोरडे. ठीक आहे, आता आम्हाला फक्त रोशन रोशन बोलायची सवय झाली आहे. सो रोशन हा टायनीच्या जसं नाव ठरलं की आपल्या कंपनीचं नाव काय ठेवायचं तर टायनी ठेवायचं आहे, त्या मिनटापासून की नाही हा टीममध्ये पाहिजेच, त्याच्याशिवाय आपलं काही प्रोडक्शन हाऊसचं काम पुढे जाऊ शकत नाही आहे. टायनीच्या आधी एक आमचं छोटं मोठं काम चालायचं, त्याच्यामध्ये फ्रेमफायरमध्ये आमच्यासोबत होता आणि आज तो आमच्या खांद्याला खांदा लावून म्हणजे जितक्या पण आम्ही मोठ्या मोठ्या उड्या मारतोय त्या रोशन हे होईल ना, तर रोशन म्हणला अरे हे इझी आहे, मी करू शकतो. सो त्या बेसवरती आमची कंपनी पुढे चालली आहे. सो मला पूर्ण डू ओरिजिनलच्या प्रेक्षकांना, तुम्ही जे आतापर्यंत जितके माझे एपिसोड बघितलेत, सगळ्या गोष्टी बघताय, थंबनेल तुम्हाला आवडत आहे, ते सगळं ही एकमेव व्यक्ती आहे माझ्या स्टुडिओमध्ये, ती बनवते. सो आणि ह्याचा काल कितवा बड्डे आपण केला? 21वा बड्डे आम्ही काल स्टुडिओमध्ये केला. जसं माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं तुम्हाला की 21 वर्षाचा हा मुलगा आज मेन एका कंपनीमध्ये सगळ्या गोष्टी समर्थपणे हाताळतोय. मी जास्त इंट्रोडक्शन देत नाही, आपण त्याच्या तोंडूनच त्याचं हे सगळे वाटचाल आहे. ती नेमकी आत्ता 21 वय आहे, म्हणजे त्यांनी सुरुवात कधी केलेली मला पण नाही माहिती तसं. सो तुम्हाला पण नाही माहीत, मला पण नाही माहीत, आपण त्याच्याकडनंच ऐकून घ्या. रोशन, मला विचारायला आवडेल की तू एकंदरीत आत्ता म्हणजे आता एडिटिंग करतोस, फुल फ्लेज एडिटिंग करतोस, पोस्टर डिझाईन वगैरे करतोस, पण कामाला एकंदरीत सुरुवात कधी केलीस? कामाला एकंदरीत ह्या कामाला तर म्हणजे 10वीच्या आधीपासून थोडंफार एडिट वगैरे करायचो मोबाईलवरती. तेव्हा मी काइन मास्टर वगैरे यूज करायचो व्हिडिओ एडिटिंगसाठी आणि फोटो एडिटिंगसाठी ते पिंटरेस्ट वगैरे किंवा पिंटरेस्ट नाही, पिक्सआर्ट वगैरे. पण एडिटिंगकडे वळण्याआधी असं काय म्हणजे पहिलंच नसेल ना की हे आलं आणि एडिटिंग सुरू केली? एकंदरीत तुला कळलं की शिक्षण कितवी झालंय ते पण नाही मला माहिती आहे. म्हणजे मला फक्त माहिती की रोशनला काय येतं, रोशनकडनं कुठलं काम करून घ्यायचं हे मला माहिती आहे. पण आज मला खरंच जेन्युअनली विचारायला आवडेल की रोशन घराच्या बाहेर कामासाठी कधीपासून पडलं? 10वी झाली, मी माझ्या 10वीचा इतिहासाचा पेपर झालेला आमचा आणि लॉकडाऊन सुरू झालेला, भूगोलचा पेपर पण नव्हता झाला आणि त्यानंतर मम्मीची कामं वगैरे पण बंद झालेली. मग त्यानंतर डायरेक्टली पहिला जॉब तर तेव्हा कुठे भेटणार नव्हता की म्हणजे 10वीच्या बेसिसवर कुठे लागेल तर नाही.
तर तेव्हा आमच्या इकडे जायला एक भैया जायचं द्वारका हॉटेलला. कारण का तेव्हा फक्त द्वारका हॉटेल म्हणजे जे आपल्या डोंबिवली स्टेशनला स्टेशनचं आहे अच्छा. तिथे. कारण की तेव्हा फक्त फ्री होम डिलिव्हरी चालू होतं, म्हणजे होम डिलिव्हरीज वगैरे चालू होत्या, म्हणजे हॉटेल चालू होती तेव्हा. मग हॉटेल्समध्ये तेव्हा माझा पहिला जॉब होता हॉटेलमधला. काय हॉटेलमध्ये का? आता किचनमध्ये हेल्पर म्हणून यूज. अच्छा. हां, किचनमध्ये ॲज हेल्पर म्हणून होतो तिथे. आणि मग ते काही महिने केलं. त्यानंतर मग लॉकडाऊन थोडंफार नॉर्मलाईज झाला. त्यानंतर मग दुकानं वगैरे चालू झालेली. मग दुकानांच्या इथे ईस्टला एक होतं शू फॅशन अॅनेक्समधून चपलांचं दुकान आहे ते ईस्टला. तर तिथेही काही महिने गेले. पण हे चालू असताना मी स्वतः म्हणजे प्रॅक्टिस करायचो असंच, म्हणजे ते पॅशन होतं, आवड होती म्हणून व्हिडिओ एडिटिंग पण सोबत करायचो. कोणाचं स्टेटस एडिट करून दे किंवा कोणाचं वेडिंग इन्व्हिटेशन किंवा काय झालं तर ते वगैरे थोडंफार डिझाईन करून देण्यात द्यायचो. पण पैसे हवे असतील तर मग ते काम की म्हणजे नंतर मग एका कॅन्टीनमध्ये पण होतो. तिथे जास्त नाही गेलं, तिथे 1.5-2 महिने केले असेल. नंतर मग ते ॲक्च्युली कॅन्टीनच बंद झालं, मग त्यामुळे मग ते सोडावं लागलेलं. ओके. आणि नंतर मग तुमच्याच मित्राकडे फ्रँकी, आतिश फूड फ्रँकी, तिथे मग डिलेवरीसाठी होतं. ते खूप केलं 1-1.5 वर्ष. ते फ्रँकीचं झाल्याच्या नंतर मग मी. पण हे सगळं चालू असताना एडिटिंग कुठेतरी डोक्यामध्ये होती? होतं की जसा वेळ भेटायचा मग तसं ते करायचो किंवा मग मी माझ्या स्वतःचे व्हिडिओ एडिट करायचो थोडेफार. ते झालं. त्यानंतर मग एक तुमच्यासोबतची जर्नी माझी इथे जोडली की मी एक शिबिर होतं ह्याचं आर्मी ट्रेनिंग कॅम्प होतं 2 दिवसाचं शिबिर होतं जे की आयोजित केलेलं प्रकाश भोईर वगैरे ह्यांनी. तर तिकडे मी जॉईन केलेलं. मला 2 दिवस जायचं होतं असंच. तर मी ते जॉईन केलं. मग तिथे माझी ओळख झालेली प्रितेश मामुणकर. मग तिथे माझी ओळख झालेली. आणि त्यानंतर मी जॉबला होतो तेव्हा प्रीती हॉटेलमध्ये ॲज अ डिलिव्हरी बॉय म्हणून. मग ते डिलिव्हरी बॉय म्हणून जॉईन असताना मी डिलिव्हरी मारायचो. आणि एकदा डिलिव्हरी मारताना पाठवून प्रितेश झाला बाईकवरून आणि त्याने मला 1-2दा बघितलं प्रीती हॉटेलमध्ये. पण नंतर मग डिलिव्हरी मारताना त्याने बघितलं मी घोडा सायकलवरती होतो चालत आणि तो बाईकवरून मला पाठवून मला बोलला की उद्या मला ऑफिसला येऊन फक्त भेट. तेव्हा मला माहिती पण नव्हतं काय आयडिया असेल किंवा काय काम असेल. तर मग मी पहिला हॉटेलला सुट्टी सांगितलेली की मला उद्या म्हणजे हाफ डे सांगितलेलं की मला उद्या यायला लेट होईल. मी पहिला त्याच्याकडे गेलो. त्याने मला सांगितलं की आपलं CP फर्म आहे रिअल इस्टेटचा की तिथे जायचं आहे की आपल्याला फक्त इथे काम असेल की कोणी आलं तर त्यांना साईट्स वगैरे दाखवायचं. आणि रिअल इस्टेटमध्ये पण थोडाफार इंटरेस्ट होता, त्यातलं पण थोडं नॉलेज होता. मग बोललो की ठीक आहे चालेल आपण मी येईन बोललो. मग तिकडे अण्णांना सांगितलं की नाही मी उद्यापासून येणार नाही, कारण की बोललो एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की ते डिलिव्हरी मारण्यापेक्षा सायकलवरून हे तरी बरं आहे ॲटलिस्ट ऑफिसमध्ये बसून. तर तो माझा पहिला याचा ऑफिसमधला जॉब असा तो होता. मग तिथे केला. तिथे खूप महिने केलं. मग तिथे माझी ओळख झाली सिद्धेशसोबत. मी सिद्धेशला पहिल्यांदा बघितलेलं आहे आमच्या शाळेमध्ये की ॲज अ सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आलेला 10वीला. मग तेव्हा त्याला मी पहिल्यांदा बघितलेलं. आणि मग तेव्हा तुम्ही पण तेव्हा ह्या चॅनलबद्दल बोलत होते की बद्दल की आपण काहीतरी सुरू करायचं, कोणाचे तरी पॉडकास्ट घ्यायचे वगैरे असं तसं. मग तेव्हा मी तुम्हाला आयडियाज दिलेल्या. मग तेव्हा सिद्धेशने माझं बोलणं झालेलं. मग तेव्हा त्याने मला ॲज अ फ्रेम फायर म्हणून हायर केलेलं की सोशल मीडिया पेज हँडल करशील का वगैरे. मी बोललो की हां ठीक आहे. मग सोशल मीडिया पेज हँडल केलं त्यांचा. नंतर मग थोडी व्हिडिओची म्हणजे एडिटिंगचं काम भेटलं. फोटोज एडिटिंग, वेडिंगचे फोटोज एडिट करायचो लाईटरूममध्ये. ते झालं. त्यानंतर मग तो जॉब शिफ्ट केला. त्यानंतर मग टायनीमध्ये ॲज अ जॉईन झालो मी. टायनीमध्ये जॉईन झाल्याच्यानंतर मध्ये मुंबई आउटलुकचा पण प्रवास होता थोडे महिने. तिथे पण डोंबिवली टू वाशी अपडाऊन. आणि नंतर मग ते झाल्याच्यानंतर मग मध्ये परत रिअल इस्टेटमध्ये मी गेलेलो ॲज अ सोर्सिंग मॅनेजर वगैरे म्हणून. तिथे पण केले काही महिने. आणि मग त्यानंतर तेव्हा त्याच्या आधी टायनीचं आपलं एवढं असं मोठं ऑफिस वगैरे काही नव्हतं, म्हणजे सेटअप पहिलं फक्त फ्रीलान्सिंगच करायचो टायनीसाठी पण. आणि त्यानंतर मग मी दुपारचं जेवत होतो आणि जेवताना मला अचानक सिद्धेशचा कॉल आला की असं आहे की आपण ऑफिस उघडतोय किंवा टायनीचं एक ऑफिस सुरू करतोय, प्रॉपर प्रोडक्शन हाऊस स्टार्ट होत आहे, तर तू यायचं आहे. तर मी तिथे डब्बा खात होतो. डब्बा खाल्ला आणि मी तिथे कोणाला सांगितलं त्या ऑफिसवरती. त्या ऑफिसवरती स्क्वेअर हेडच्या. आणि ते डब्बा खाल्ला जस्ट आणि ह्याचा कॉल आला मला की नाही तू आपण ऑफिस वगैरे टाकतं. मी तिथे कोणाला काही कळवलं पण नव्हतं आणि काहीच नव्हतं. दुपारची डब्बा खाल्ला, बॅग घेतला आणि निघालो की नाही मी चाललो. आणि नंतर मग त्यांना कॉल बिल करून सांगितले की नाही मला नाही जमणार यायला वगैरे असं. मग ती झाली. आणि मग तेव्हापासून मग आता ह्या ऑफिसमध्ये आहे, कंटिन्यू चालू आहे. काय एक्सपिरियन्स आहे टायनीसोबत काम करताना? तुझ्याबरोबर
तर तू नाटकांचे काही प्रोमोज बनवायला जातोस, काही फिल्मचे BTS करायला जातोस. So हा एकंदरीत म्हणजे तुला असं वाटतंय का तू इतका जो प्रवास करून इथे आलायस, म्हणजे आपली कंपनी किंवा आपला पॉडकास्ट आहे म्हणून न विचारता एक तुझं इंडिव्हिज्युअल तुझं मी मनोगत विचारलं असं वाटतं, कारण की आपण ऑफिसमध्ये कामाच्या याच्यामध्ये असताना वगैरे कधी असं बोलणं होत नाही. आपण फक्त कामाचं बोलतो किंवा आपल्याला काय ड्यूज आहेत त्याच्यावरती बोलतो आपण. पण आज मला विचारायला आवडेल की आज तुला मोठी मोठी लोक पॉडकास्ट करताना पण विचारतात, रोशन अँगल बरोबर आहे का, रोशन तू सांग, रोशन की आपण एशियन पेंटची आपण मध्ये आता ऍडव्हर्टाईज केली तेव्हा बरीच लोक तुला विचारत होती. सो काय आता तुझं माइंडमध्ये काय चालू आहे की काय करायचं किंवा विजन काय आहे तुझं? आता विजन तर बस एवढंच आहे की मनी एकच गोल आहे की म्हणजे आता व्हिडिओ एडिटिंगमध्ये पण अजून अपग्रेड व्हायचं आहे. बिकॉज आता पण मी स्वतःला खूप पाण्यात समजतो, म्हणजे आता पण की अजून पण काय असं एवढा मोठा तीर मारल्यासारखं नाही अजून काय केलं आहे, फक्त चालू आहे त्याच्यामध्ये अपग्रेड व्हायचं आहे. जसे की वेगवेगळे एडिटिंगचे प्रकार आहेत ते शिकायचे आहेत, मोठे मोठे प्रोजेक्ट्स हँडल करायचे आहेत, असं करून पुढे म्हणजे एकंदरीत एक मिनटं फक्त की म्हणजे आता काय बोलू मला नाही समजत की थोडंफार हे आपण काय हे पण ठेवणार आहे मी, त्यामुळे तू बोल. नाही बस की आता चालू आहे तसं चालू ठेवायचं पुढे टायनी सोबत पण एकंदरीत आता जसं जसं तुझं करिअर पुढे चाललंय, ग्राफ तू आता सांगितलंस त्या पद्धतीने ग्राफ पण आपण पाहतोय, पण ह्या सगळ्या जर्नीमध्ये 1 वर्षाची 2 वर्षाची जर्नी असेल, या जर्नीमध्ये असं लक्षात राहतं ना की नाही ही स्टेप ठीक आहे, तिथे माझा लॉस झाला, वेळ गेला, पण ती उपयोगी आली, असं कुठले मुवमेंट्स होते तुझ्या जर्नीमध्ये? जे पहिले मुवमेंट्स होते ना की मी 10वी सुटून जे मी जॉबला लागलो वगैरे, ते ॲक्च्युली तेव्हा मी गदामजुरी केली की म्हणजे मी व्हिडिओज वगैरे एडिटिंगची जरी कामं घेतली तरी पण झालं असतं, पण तेव्हा ते पॉसिबल नव्हतं की म्हणजे कारण तेव्हा मम्मी पण घरी होती. पण त्याच्यातून खूप काही शिकली, म्हणजे पैशांची किंमत वगैरे कळली तेव्हा की काम म्हणजे आपण जेव्हा स्वतः कामाला जातो तेव्हा काय वेळ येते स्वतःवरती किंवा कसं काय होतं, पण त्यातून एक समज कळते की पैशांची. तेव्हापासून मला किंमत कळली की पैसे मला किती वेळ लागतो किंवा काय करावं लागतं. मग ते टाईम कन्झ्युमिंग खूप होतं, पण त्यातून एक मॅच्युरिटी ती आली पैशांबद्दल की नाही बाबा आपण पैसा कसा वापरला पाहिजे, कसा जपला पाहिजे. आणि ते झाल्याच्यानंतर मला खास माझ्या एडिटिंगमधला एक मुवमेंट होतो की मी नाटकांचे BTS बनवायचो. नाटकांच्या BTSचे ते खूप चांगले मुवमेंट्स होते माझ्या. एखादी आठवण आम्हाला आवडेल की मी एकदा बोरिवलीला गेलेलो, म्हणजे मी नाटकांच्या BTSची सुरुवात केलेली सिद्धेच्या नाटकापासून. त्यांचे BTS वगैरे बनायचो आणि तेव्हा त्यांचे एक निर्माते होते, त्या मॅमचं तर मला करेक्ट नाव नाही आठवतं, पण त्यांनी मला एका त्यांच्याच बोरिवलीच्या दुसऱ्या शोचं ऑर्डर दिली. सकाळी तो शो होता, त्या सकाळी शोला मी गेलो आणि त्यांचे BTS वगैरे शूट केले. तर त्यांचाच सेम डेला इव्हनिंगला पण शो होता. तर ते बोलले की तुला इव्हनिंगला पण शोला थांबवतात तर तू थांबशील का, इव्हनिंगचा पण शूट करशील का, तुझे आम्ही व्हिडिओज वगैरे बघितले तर ते छान आहेत, तर तू इव्हनिंगला पण थांबशील का, सेम शो आहे. लोक थोडासा विचार करत होतो, ते बोलले की त्याचं पाकिट तुला वेगळं भेटेल. मी बोललो ठीक आहे मग ठीक आहे बोललो. नंतर मग ते बोलले की हां ठीक आहे चालेल. मग तेव्हा तो एकाच दिवशी मी 2-2 शो पण केलेले आहेत. त्यानंतर मग कंटिन्युअसली 2-3 शो असे झाले की मी कंटिन्यू एका दिवशी 2-2 नाटकाचे BTS वगैरे केलेत. नाटकांच्या BTSने खूप म्हणजे फ्रीलान्सिंगने खूप पैसे आलेले त्यातून, आणि त्यातून नाव पण खूप झालेलं की हां नाही BTS वगैरे आहे. सो खूप बोलवायचे पण स्वतःहून की नाही नाटकाच्या BTSला ये वगैरे असं. कुठली गोष्ट तुझं हे 10वी पासूनचं ते आत्तापर्यंतचं जे काही तुझं करिअर आहे, नावडती गोष्ट कुठली होती की ती नाही भाई काही झालं तरी ही गोष्ट मला आयुष्यात पुन्हा करायची नाहीये? मग आपण तसं म्हणजे कोणतेही काम छोटं किंवा मोठं नसतं, प्रत्येक काम हे त्यावेळेला महत्त्वाचं असतं, पण आता मागे बघितल्यानंतर थोडंसं वाटत आहे नाही हे काम आयुष्यात नाही करायला लागलं पाहिजे, असं कुठलं काम होतं? फर्स्ट ऑफ ऑल तर की मी ते शू फॅशन NXमध्ये काम केलं ते मला परत कधी करायचं नाही आहे, म्हणजे तशी वेळ कधी नाही येऊ द्यायची मला की मला ते काम करावं लागेल. आणि दुसरं म्हणजे की तेच जे पहिला मी लॉकडाऊनचा जो फेस केला ना, लॉकडाऊनचा टाईम जो फेस केला तो परत नाही आला पाहिजे याची आता म्हणजे मी काळजी घेतो, कारण तो टाईम वर्स्ट होता. रिलेशनमध्ये असतो? हां रिलेशनमध्ये आहे. हे आपण कापू शकतो. मी एक माझं पॉडकास्टचा वेळ वाढावा म्हणून नाही मी विचारत आहे, पण मला जेन्युअनली विचारायला आवडेल. त्यांनी सांगितलं तर आम्ही हा पार्ट कापणार पण नक्कीच आहे. रिलेशनशिपमध्ये आहेस? हो. किती वर्षापासून?
4 वर्षापासून गेला. त्याचं आता तू इतका सारा बिझी म्हणजे एक क्षेत्र याचं सांगायचं राहिलं ते म्हणजे हा DJ प्लेअर पण आहे, हा हळदीमध्ये DJ पण वाजवतो, हा फोटोग्राफी पण करतो, हा एडिटिंग करतो, हा BTS शूट करतो, आणखी बऱ्याच गोष्टी करतो. ह्या आम्हाला पण कदाचित माहीत नसेल. पण या सगळ्यातून मग तुझी जी कोणी पार्टनर होणारी आहे तिला कसा वेळ देतोस? ह्यामध्ये तिने पण खूप सपोर्ट केला. म्हणजे जेव्हा मी ऑर्डरला वगैरे असेन किंवा कुठे असेल तर ती तेवढं समजून घेते की टाईम मॅनेजमेंट थोडंफार होतं. आणि बाकी ती पण म्हणजे त्या बाबतीत खूप चांगले सपोर्टिव्ह आहे माझ्या करिअरला, की ती खूप सपोर्ट करून असते की मी जे काय करेन ते तू कर, तुला ठीक वाटते ना तू कर. किंवा म्हणजे असं नाही की तू हे नको करू ते नको करू. किंवा आता व्हिडिओ एडिटर किंवा ग्राफिक डिझायनर असेल जर पार्टनर तर यात काय करिअर असेल नाही नसेल ना पुढे, काहींना असं डाऊट असतो की नाही तू कसं करणार पुढे असं तसं. पण तिचं असं काय नाही की नाही तुला आहे विश्वास सो तू कर. आणि ती अर्धी सपोर्ट म्हणजे तिचा सपोर्ट आहे त्यामुळे पण आहेच सगळं. मी प्रेक्षकांना सांगतो की ही गोष्ट मला आतापर्यंत माहीत नव्हती, पण त्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला माहिती पडली आहे. सो कधी हा आला नाही किंवा लेट येतोय वगैरे काही कारण आलं तर मी ह्या कारणावरती त्याला पकडू शकतो. सो हा आजचा पॉडकास्ट म्हणजे ना आपण म्हणतो ना की मगाशी मी कदाचित इंट्रोडक्शनमध्ये सांगायला विसरलो की आपण फक्त इस्टॅब्लिश झालेली लोक असतील किंवा मग पॉडकास्टला कोण आणावं तर म्हातारा माणूस कोणतरी झालेला असेल किंवा त्याचं समाजामध्ये काहीतरी वजन असेल असं नसतं. तर आपल्या आजूबाजूला पण अशी बरेचशी लोक असतात की त्यांची कारकीर्द छोटी असेल पण एक स्वतःसाठी काहीतरी त्यांनी स्ट्रगल केलेलं असतं आणि आज ते आपल्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. या सगळ्यामध्ये रोशन एक प्रश्न मला आता प्रामुख्याने कन्क्लूड करताना आठवला, म्हणजे आईचा रोल तू मला सांगितला नाहीयेस. हां, तर कारण आम्ही नेहमी बघतो की हा प्रश्न आता तुम्ही विचारला की मुद्दा म्हणून विचारला का नाही, तर आम्ही कधीही फोन त्याच्या सगळ्यांच्याच आईचा फोन येतो मोबाईलवरती, पण आईचा फोन आल्यानंतर ह्याचं ज्या पद्धतीने ट्युनिंग आहे आईशी, कारण बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने बोलायचे, पण ह्याचा जे आईशी बोलण्याचा टोन आहे ना तो बऱ्याचदा असं आम्हाला विचारावं लागतं कोणाचा फोन आहे रे, मग तो असं दाखवणार की हा मॉम, तेव्हा आम्हाला कळतं. सो आईचं नातं आणि तुझं नातं एक जरा ऐकायला आवडेल आम्हाला. माझी मम्मी आणि माझा खूप असं फ्रेंडली नातं आहे की म्हणजे एकदम जॉली. माझी मम्मी आणि मी, मम्मी तर खूप सपोर्टिव्ह म्हणजे खूप की तिचं असं की ना तिचं माझ्या करिअरच्या बाबतीत काय नाही, कुठल्याच बाबतीत नाही, किंवा माझ्या रिलेशन बाबतीत पण असेल ना तर मी त्या एखादा म्हणजे जी माझी पार्टनर असेल जेव्हा मी तिला प्रपोज केलं असेल त्याच्या आधी मी मम्मीला सांगितलेलं की मम्मी अशी मुलगी जी मला आवडते आहे. एवढं मम्मीचं आणि माझं खूप चांगलं नातं. आणि मम्मीमुळे आतापर्यंत म्हणजे असं मला वाटतं की मी जे होतो ना ते मम्मीच्या म्हणजे राज्यामध्ये असं ना की आपल्या आई वडिलांच्या राज्यामध्ये आपण जे जगतो तेच खरे जगतो. आपल्या राज्यामध्ये आपल्याला कळतं की आपण एक चप्पल सुद्धा वर्षभर टिकवणार, पण तीच आई म्हणजे वडिलांच्या किंवा पॅरेंट्सच्या रिलेशनमध्ये असतो तेव्हा आपण महिन्याला चप्पल बदलणार, पण तेव्हा काही कळत नाही. पण मग आता जेव्हा आपण स्वतःला कमावतो ना, स्वतः कमावायला लागतो तेव्हा आपण समजतं की नाही बाबा कसं वापरले पाहिजे किंवा कसं काय जपलं पाहिजे असतो. पण मम्मी इज बेस्ट, म्हणजे खरंच ती खूप सपोर्टिव्ह आहे. चल आता मग मी तुला एक संधी देतो, म्हणजे तू आईशी बोलतोस आता आम्ही माहिती आहे, पण एक कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुला मी एक 30 सेकंद 40 सेकंद की आईशी बोल म्हणून. हां, डोळे बंद करून बोललास तरी चालेल, पण 30 सेकंद तू आईशी बोल की जे कदाचित आपण म्हणतो ना की नाही समोर बोलता येत की ह्या गोष्टी वाटतं, फिलिंग असणं आणि बोलणं याच्यामध्ये फरक आहे. सो मला असं वाटतं की हा माझ्या पॉडकास्टचा ॲडव्हान्टेज मी घेतोय, पण तुला आईशी काहीतरी बोलायचंय. आईसोबत ओके, मला बस एकच बोलायचं आहे आणि तिची एकच इच्छा आहे. नाही तू मला सांगू नकोस, तू आईशी बोल थेट. ओके, हे बाजूला तो आईला फोन लावलायस आणि तुला बोलायचं आहे आईशी. ओके, हॅलो मम्मी. नाही सहज कॉल केलेला, मला तेवढंच म्हणायचं होतं की जे तुझं घर घेण्याचं जे स्वप्न आहे ते पण लवकरच पूर्ण होईल आणि जे काय मी आता करतोय ते अजून ॲडव्हान्स लेवलला नक्कीच करेन. आणि तू जसं म्हणायचीस की तुझा मुलगा कधी मोठा होईल, सो होईन आता लवकरच मोठा. आणि जे घर घ्यायचं आहे ते आपण घर पण घेऊच लवकरच. बस एवढंच बोलायचं आहे आणि काय नाही. अच्छा, बस ते एकच स्वप्न आहे. ते तर आपण करायचंच आहे ना पूर्ण, असं पण हो ते होणारच आहे, तेवढी मेहनत तर आपण करतोच आहे. हो. सो पॉडकास्ट फक्त माध्यम नाही आहे आमच्यासाठी की बाबा
व्ह्यूज हवेत आम्हाला किंवा आम्हाला सबस्क्रायबर हवेत आणि मग त्यामार्फत आम्हाला पैसे कमवायचे, हा जरी आमचा व्यवसाय म्हणून आम्ही निवडला असला तरी पण आम्हाला आमच्यासोबत जोडणारी प्रत्येक माणसं आणि व्यक्ती ही आमच्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. हा असा कदाचित संदेश या पॉडकास्टच्या माध्यमातून द्यायचा असू शकतो. काही ठरवलं नव्हतं की काय करायचं म्हणून, पण एक वाटलं काल जसं म्हटलं की अभिजित, सिद्धेश आणि आमची सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर रोशनबद्दल जेव्हा बोलताना हे जाणवलं. म्हटलं हे स्ट्रगल आपण एखाद्या तिराईत माणसाचं स्ट्रगल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणतो, तर आपल्या टीमचा एक सदस्याचं हे स्ट्रगल असेल तर ते नक्कीच आपल्या माध्यमातून पुढे जाईल. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. काही चुकलं असेल तर ते पण आम्हाला सांगा. आणि तुम्हाला कशा पद्धतीचे पॉडकास्ट, कशा पद्धतीची जर्नी, कशा पद्धतीचे काही गोष्टी असतील तर या चॅनलवर बघायला आवडतील हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.